आज मी तुम्हाला एक अशा केसबद्दल सांगणार आहे ज्याच्यामध्ये जेवढं ट्रीटमेंट केलं तेवढं ते आजार वाढत गेला। तर एक मुलगी होती, तिला मांडीवर एक जखम होती, त्याला आपण नॉन हिलिंग अल्सर म्हणतो। ते मांडीवर तिला जेव्हा स्किन ग्राफ्टिंग केलं तर त्या मांडीवरची स्किन ग्राफ्ट केली होती, दुसरीकडे लावली होती, त्यामुळे तिथे तिला जखम झालेली होती। तर नॉर्मली ती जखम काही दिवसामध्ये भरून येते। मग त्याला काय काळजी लागते ती काळजी सुरू झाली होती। तिला ड्रेसिंगला बोलवत होतो, मध्ये मध्ये क्रीम्स लावत होतो, ड्रेसिंग करताना व्यवस्थित विटाडीन सगळं लावून वॉश करत होतो, पुसून घेत होतो आणि मग क्रीम लावून पट्टी करत होतो। तर हे सगळं सिस्टमॅटिक चालू होतं त्या पेशंटचं। पण जसं जसं जास्त ट्रीटमेंट करत होतं तसं तसं ती जखम अजून जास्त वाढत जात होती आणि मग असं वाटत होतं की काहीतरी राहून गेलेलं आहे, काहीतरी चूक होत आहे। मग आपण जास्त त्याला काळजी घ्यावी लागेल म्हणून असं वाटलं की असं असते कधी कधी की कोणाची जखम नीट होत नाही। मग तिचे सगळे ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स पण केलेले होते। जर कोणाची इम्युनिटी कमी असली, डायबिटीज असलं तर जखम नीट होत नाही, पण तिला तसं नव्हतं। कुणाला ॲनेमिया असलं, रक्त कमी असलं तरी मग असं प्रॉब्लेम येते, पण तिला ते पण प्रॉब्लेम नव्हतं। त्याच्यानंतर कधी कधी ते काही दुसरा आजार असलं त्याच्यामुळे पण असं असू शकते। पण त्या केसमध्ये सगळं व्यवस्थित होतं, पण त्या जागेवरची जखम नीट होत नव्हती। 2 महिने कंटिन्यू तिला ड्रेसिंग केली आणि खूप काळजी घेतली, इन्फेक्शन होऊ नये किंवा मग इम्युनिटी व्यवस्थित राहावी, ही सगळी काळजी घेतल्यावर सुद्धा त्या जागेवरचं इन्फेक्शन कमी होत नव्हतं। उलट ती इन्फेक्शन म्हणजे जे अल्सर होतं त्याची बॉर्डर अजून खोल जात होती आणि ते अल्सर वाढत जात होतं। ह्याच्या व्यतिरिक्त तिचं पेन जास्त होत होतं, म्हणजे तिला ते दुखत होतं, ते हात लावल्यावर तिचं दुखणं वरच्यावर वाढतच जात होतं। तर अशी केस असताना आपल्याला वाटते की आता अजून जास्त हायर अँटीबायोटिक्स द्यावं लागेल, अजून जास्त फ्रिक्वेंटली तिला क्लिनिंग करावं लागेल, असं साहजिकच विचार येतो। पण जसं जसं ट्रीटमेंट देत होतं तसं तसं ते वाढत होतं। तर सगळं आश्चर्य पडलं की असं का होत आहे। मग अशा वेळेस काय राहून गेलं आहे असं विचार करण्यापेक्षा असं विचार करायची गरज होती की असं कोणता आजार असतं ज्याच्यामध्ये जेवढं ट्रीटमेंट दिलं, जेवढं त्या वुंडला ड्रेसिंग केली तेवढं ते वाढते। तर अशी एक कंडिशन असते स्किनमध्ये। मग तेच झालं आहे का याच्यासाठी तिची बायोप्सी घेण्यात आली आणि बायोप्सीने कन्फर्म झालं की तिला पायोडर्मा गँग्रेनोजम या नावाचं ते आजार झालेला आहे, ज्याच्यामध्ये जेवढं आपण इंटरव्हेन्शन करतो, जेवढं आपण त्याला टच करतो तेवढं ते वाढत जाते। आणि ही कंडिशन पॅथर्जी असं पण म्हणतात त्याला, म्हणजे जेवढा आपण इंटरफेरन्स करणार, थोडं जरी त्याला इंजुरी झाली तर ते वाढतं। मग जेव्हा बायोप्सीचं रिझल्ट आलं, पायोडर्मा गँग्रेनोजम आहे हे कन्फर्म झालं, तर मग तिला स्टिरॉइड ट्रीटमेंट आणि इम्युनोसप्रेसिव्ह ट्रीटमेंट स्टार्ट झाली। हळूहळू अल्सरचं साईज कमी व्हायला लागलं, डेप्थ कमी व्हायला लागली आणि ती हिलिंगमध्ये जाऊ लागली। तर अशा वेळेस आपल्याला असं वाटते की एवढं म्हणजे 2 महिने आपण एवढं सिन्सिअरली तिची ट्रीटमेंट केली आणि का बरं नीट होत नव्हतं। तर त्यावेळेला आपल्याला बरोबर कळालं की हे स्किनचं पायोडर्मा गँग्रेनोजम असू शकतं आणि म्हणून मग बायोप्सी केल्यावर हे कन्फर्म झालं। आणि नंतर मग त्याचं एकच ट्रीटमेंट होतं की त्याला हात लावणं टाळायचं, त्याला वारंवार बिटाडीन किंवा दुसरे काही अजून अँटीबायोटिक्स देणे किंवा क्लिनिंग करत राहणं हे टाळायचं होतं। हे इथे ट्रीटमेंट टाळायचं हेच ट्रीटमेंट होतं, म्हणजे क्लिनिंग आणि जसं इतर इन्फेक्शस जे वुंड असतात ती ट्रीटमेंट इथे द्यायची नव्हती, ती स्टॉप करायची होती। उलट इथे इम्युनोसप्रेसिव्ह ट्रीटमेंट द्यायची होती, ज्याच्यामुळे इम्युनिटी सप्रेस होईल आणि मग जेव्हा ते टॅबलेट्स चालू झाले आणि त्याला वारंवार ड्रेसिंग करणं बंद झालं, तेव्हा ती मग हळूहळू पूर्ण रिकवर झाली। तर अशा वेळेस मग आपण तिचं पूर्ण पायोडर्मा गँग्रेनोजम हील केलं आणि मग त्याच्यातून असं आपल्याला कळते की अशा वेळेस जेव्हा हील होत नाही तेव्हा आपण दुसरा विचार करायला पाहिजे की हे वुंड का हील झालं नाही। मोर ट्रीटमेंट म्हणजे मोर इंजुरी आपण तिला करत होतो, त्यापेक्षा स्टॉपिंग दॅट ट्रीटमेंट, दॅट लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणजे त्या डायरेक्शनमध्येच ट्रीटमेंट देणे स्टॉप करून आपण तिला इम्युनोसप्रेसिव्ह देऊन तिला पूर्ण रिकवर केलं। तर असं हे पायोडर्मा गँग्रेनोजम नावाचं स्किनमध्ये कंडिशन असतं ज्याच्यामध्ये आपले वुंड हीलच होत नाही आणि जेवढा आपण त्याला ट्रीटमेंट करायचे प्रयत्न केला किंवा क्लिनिंग केलं तेवढं ते वाढत जाते।